मराठी सिनेसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात अनेक सख्या बहिणींच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली। या बहिणींनी चित्रपट क्षेत्रात काम करून आपले स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। आज आम्ही अशाच काही मराठीतील सख्या बहिणींची यादी सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। संध्या आणि वत्सला देशमुख। ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम आणि वत्सला देशमुख या दोघे बहिणींनी अनेक चित्रपटात काम केलं आहे। या दोघात वत्सला या मोठ्या आहेत। त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले। त्यांचे देवघर, नवरंग, झुंज हे चित्रपट विशेष गाजले। वत्सला यांची लहान बहीण संध्या यांनी अनेक हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत। 1950 ते 60च्या दशकात त्यांचे नवरंग, दो आंखें बारह हाथ, जनक जनक पायल बाजे, अमर भूपाळी यांसारखे अनेक चित्रपट गाजले होते। तसेच मराठीतही त्यांचे पिंजरा आणि चंदनाची चोळी, अंग अंग जाळी हे चित्रपट सुद्धा तुफान चालले। उषा चव्हाण आणि रजनी चव्हाण। बऱ्याचशा प्रेक्षकांना माहीत नसेल, मात्र उषा चव्हाण यांची बहीण रजनी सुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या। उषा चव्हाण यांनी अनेक मराठी चित्रपटात अजरामर काम केलं आहे। त्यांनी आपल्या मोठ्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका केल्या। दिग्गज विनोदी अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत केलेल्या भूमिकांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली। त्यांनी दादा कोंडके यांच्यासोबत आली अंगावर, राम राम गंगाराम, पांडू हवालदार, पळवा पळवी यांसारखे अनेक हिट चित्रपट केले। त्यांची बहीण रजनी चव्हाण यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी कलावंतीण, तूच माझी भाग्यलक्ष्मी, लक्ष्मी, बायको असावी अशी अशा निवडक मराठी चित्रपटात काम केलं आहे। निवेदिता जोशी आणि मिनल परांजपे। सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निवेदिता जोशी यांची बहीण मिनल परांजपे सुद्धा अभिनेत्री आहेत। निवेदिता जोशी सराफ यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती। त्यानंतर दूरदर्शन, बाल रंगभूमी, व्यावसायिक नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या। धूम धडाका, दे दणादण अशी ही बनवाबनवी, बाळाचं बाप, ब्रह्मचारी, किस बाय किस, माझा छकुला हे त्यांचे चित्रपट गाजले। तर त्यांची बहीण मिनल परांजपे या आवड म्हणून अभिनय करत असतात। त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे आणि या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत। त्यांनी अरण्यक या नाटकात कुंतीची भूमिका साकारली होती आणि ध्यास पर्व या चित्रपटात देखील त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या। रेखा कामत आणि चित्रा नवाथे। ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी बहिणींनी अनेक चित्रपट गाजवले आहेत। दोघींच्या करिअरची सुरुवात एका चित्रपटातून झाली होती। लाखाची गोष्ट चित्रपटातून या दोघींनी अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले। चित्रा नवाथे यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहितेंची मंजुळा, कोर्टाची पायरी अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं होतं। त्यांची बहीण रेखा कामत यांनी गृहदेवता, कुबेराचे धन, मी तुळस तुझ्या अंगणी, माझी जमीन, अगबाई अरेच्चा या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या। त्यांनी नेताजी पालकर आणि जगाच्या पाठीवर चित्रपटात जबरदस्त लावणी सुद्धा सादर केली होती। जयश्री टी आणि मीना टी। जयश्री टी म्हणजे जयश्री तळपदे आणि मीना टी म्हणजे मीना तळपदे या दोन्ही बहिणींनी मराठी आणि हिंदी सिनेमात आपला ठसा उमटवला आहे। जयश्री टी यांनी अनेक हिंदी, मल्याळम, गुजराती अशा तब्बल 18 भाषेतील चित्रपटात काम केले आहे। आपलेच जात आणि आपलेच ओठ, धर्मकन्या हे त्यांचे मराठी चित्रपट गाजले। योच नवरा पाहिजे या दादा कोंडके यांच्या चित्रपटात जयश्री मुख्य अभिनेत्री होत्या। तर मीना टी यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटात काम केलं आहे। त्यांचे महासती सावित्री, अनामिक, शोर हे चित्रपट विशेष गाजले। वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर। भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते या दोघी बहिणींनी मराठी सिनेसृष्टीत प्रचंड नाव कमावले आहे। या दोघी सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या मुली आहेत। या बहिणींनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं आहे। भारती आचरेकर यांचे अर्धांगी, सनई चौघडे, वळू हे चित्रपट गाजले। तसेच त्यांनी वागडी की दुनिया, लापतागंज, चिडियाघर या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे। तर वंदना गुप्ते यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांचे पसंत आहे मुलगी, लपंडाव, पछाडलेला, डबल सीट आणि बाई पण भारी देवा हे चित्रपट खूप गाजले। तसेच त्यांनी रुद्रम, हे मन बावरे, अभिलाषा अशा मालिकांमध्ये देखील काम केलं आहे। पल्लवी जोशी आणि पद्मश्री जोशी। पल्लवी जोशी यांनी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती। नाग मेरे साथी, रक्षाबंधन, आदमी सडक का, ड्रीम गर्ल, अंधा युद्ध, वो छोकरी या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे। केवळ चित्रपटच नाही तर मालिकांमध्ये पल्लवीने जबरदस्त काम केलंय। पल्लवी तलाश, मिस्टर योगी, इम्तिहान, आरोहन, पेशवा बाजीराव यांसारख्या हिंदी टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे। पल्लवी जोशी यांच्याप्रमाणेच त्यांची मोठी बहीण पद्मश्री जोशी सुद्धा अभिनेत्री आहे। सुरुवातीलाच पद्मश्री यांनी अनेक नाटकात कामं केली। टूर टूर हे त्यांचे नाटक विशेष गाजलं होतं।
तसेच त्यांनी पोरींची कमाल बापाची धमाल, थोरली जाऊ, नणंद भावजाई अशा मराठी चित्रपटात काम केले. पद्मिनी कोल्हापुरे, शिवांगी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे. पद्मिनी कोल्हापुरे, शिवांगी आणि तेजस्विनी कोल्हापुरे या तिन्ही बहिणींनी अभिनय क्षेत्रात खूप नाव कमवलं आहे. पद्मिनी कोल्हापुरे यांनी वयाच्या 9व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी हिंदीमध्ये अनेक चित्रपटात काम केले. शिवाय त्यांनी चिमणी वाखरं, प्रवास, मंथन यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात देखील काम केलं आहे. त्यांची बहीण शिवांगी कोल्हापुरे यांनी किस्मत, विधाता, बारूद अशा मोजक्या चित्रपटात अभिनय केला. सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही शिवांगी यांची मुलगी आहे. तर सर्वात छोटी बहीण तेजस्विनी कोल्हापुरे हिने सुरुवातीला मॉडेल म्हणून काम केले. नंतर तिने अगली, पाच, रावण अशा चित्रपटात छोटे मोठे रोल केले आहेत. मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे. मृण्मयी देशपांडे हिने एक कप चाय या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. नंतर तिने अग्निहोत्र, कुंकू अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. त्याचबरोबर तिचे मोकळा श्वास, आंधळी कोशिंबीर, कटाळ गाजात घुसली, नटसम्राट हे चित्रपट विशेष गाजले. तिची छोटी बहीण गौतमीने माझा होशील ना या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. नंतर ती सारे तुझ्यासाठी या मालिकेत दिसली होती. नूतन आणि तनुजा. नूतन आणि तनुजा या दोन बहिणींनी आपल्या अभिनयाने अनेक चित्रपट गाजवले आहेत. हमारी बेटी या चित्रपटाद्वारे नूतन आणि तनुजा या दोन्ही अभिनेत्रींनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. नूतन यांचे मंजिल, सरस्वतीचंद्र, सौदागर, अनाडी छलिया हे चित्रपट गाजले. तर तनुजा यांचे ज्वेल थीफ, जिने की राह, हाथी मेरे साथी, कामचोर, याराना, खुद्दार, मासूम हे चित्रपट गाजले होते. तसेच त्यांनी झाकोळ, उन्हाळ मैना आणि पितृऋण या मराठी चित्रपटात देखील काम केलं आहे. सुप्रिया वाठारे आणि अर्चना नेवरेकर. फार कमी जणांना माहीत आहे की सुप्रिया वाठारे यांची बहीण देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांच्या बहिणीचं नाव आहे अर्चना नेवरेकर. त्यांनी वैनीची माया, सुना येती घरा, माणूस अशा मराठी चित्रपटात काम केलंय. सुप्रिया वाठारे यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी आतापर्यंत विनोदी, गंभीर, नकारात्मक अशा अनेक भूमिका केल्या आहेत. त्यांनी बालक पालक, टाइमपास, मोरया, नाचगा घुमा अशा अनेक चित्रपटात काम केलंय. तसेच त्या जागो मोहन प्यारे, होणार सून मी या घरची, कुलवधू, साधी माणसं अशा अनेक मालिकांमध्ये झळकल्या आहेत. आशा काळे आणि लता अरुण. एक सहज सुंदर अभिनेत्री म्हणून मराठी दर्शकांना आशा काळे सुपरिचित आहेत. तब्बल 50 वर्ष त्यांनी मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं. नशीबवान, बाळा काऊ कशी अंगाई, देवता, आई पाहिजे, माहेरची माणसं, सावित्री, ज्योतिबाचा नवस, अष्टविनायक अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांच्या भगिनी म्हणजे लता अरुण यासुद्धा अभिनेत्री आहेत. लता अरुण यांनी झुंज, पांडू हवलदार, घर जावई, एक गाडी बाकी अनाडी, धमाल जोडी, लव्वा छप्पी अशा अनेक चित्रपटात काम केलं आहे. लता या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेडे यांच्या आई आहेत. भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते. भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते या दोघी बहिणी मराठी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. भार्गवी यांनी वहिनी साहेब, आई, अनुबंध अशा मालिकांमध्ये, तसेच वनरूम किचन, संदूक, अनवट, ओली की सुकी, गोळाबेरी यांसारख्या काही सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांची बहीण चैत्राली गुप्ते यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी स्वप्नांच्या पलीकडले, कुंकू, अवंतिका, लज्जा, ऋणानुबंध, शुभंकरुती अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. शिवाय त्यांचे श्रीमंत दामोदर पंत, कणिका अशी ही जमवाजमवी हे चित्रपट गाजले आहेत. सुलभा देशपांडे आणि प्रेमा साखरदांडे. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सुलभा देशपांडे. सुलभा देशपांडे यांनी विरासत, गमन, भूमिका, इंग्लिश विंग्लिश, जैत्रे जै, चौकट राजा आणि सलाम बॉम्बे यांसारख्या अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्याप्रमाणेच त्यांची बहीण प्रेमा साखरदांडे यासुद्धा दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी स्पेशल 26, द इम्पॉसिबल मर्डर, सावित्री बनो, आजी तेंडुलकर, मनन, माझे मन तुझे झाले, बेट, फुलझडी धमाल या सिनेमात काम केलं होतं. तसेच त्यांनी प्रपंच या गाजलेल्या मालिकेत देखील काम केलं आहे. पौर्णिमा तळवळकर आणि पल्लवी वैद्य. पौर्णिमा तळवळकर आणि पल्लवी वैद्य या बहिणी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात वावरत आहेत. पौर्णिमा तळवळकर हिने प्यार तो होना ही था, महबूबा, गोष्ट एका जप्तीची अशा सिनेमात काम केलं आहे. शिवाय अवंतिका, 2 घडींचा डाव, होणार सून मी या घरची अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले. त्यांची छोटी बहीण पल्लवी वैद्य हिने अगबाई अरेच्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
पुढे ती झाले मोकळे आकाश, गरुड झेप, गर्भ या चित्रपटात दिसली होती. तसेच तिने कुलवधू, अजूनही वरसात आहे, स्वराज्य रक्षक संभाजी, लक्ष्मी निवास अशा मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. तर या होत्या मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सख्या बहिणींच्या जोड्या. जर कोणती जोडी इथे नमूद करायची राहिली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.